फुटीरतावादी धार्मिक संघटनांपासून दूर रहा. पहलगाम हल्ल्यानंतर श्रीनगर पोलिसांच्या नागरिकांना सूचना. इतिहाद उल मुसलमीन आवामी ॲक्शन कमिटीच्या कार्यक्रमात न जाण्याच्या सूचना. एनआयएचं पथक पहलगाम पोलीस स्टेशनमध्ये दाखल. आतापर्यंत 100हून जास्त नागरिकांची काश्मीर पोलीस, एनआयए आणि फॉरेन्सिक टीमकडून चौकशी. जम्मू काश्मीरच्या बांदीपुरातून 3 दहशतवाद्यांना अटक. 3 ग्रेनेड, 1 मॅगझीन आणि 17 गोळ्या पोलिसांकडून जप्त. अधिक तपास सुरू. मोदी सरकारच्या निर्णयाला आरएसएसचं पूर्ण समर्थन. पंतप्रधान मोदींच्या प्रत्येक निर्णयामध्ये संघ साथ देईल. सरसंघचालक मोहन भागवतांची भूमिका. सूत्रांची माहिती. दिल्लीमध्ये पहलगाम हल्ल्यासंदर्भात भागवतांची मोदींसोबत 1.5 तास चर्चा. 1 मे पासून भारताच्या संरक्षण दलामध्ये मोठे बदल. नवीन अधिकारी भारतीय हवाई दल, लष्कर आणि त्रिसेवा कर्मचाऱ्यांमधील महत्त्वाच्या पदांचा कार्यभार स्वीकारतील. नवीन वरिष्ठ कमांडरची नियुक्ती होणार. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन. उद्या पहिली बैठक होण्याची शक्यता. माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची अध्यक्षपदी नियुक्ती, तर माजी लष्करी सैनिकांचाही यात सहभाग. अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानी नागरिकांची मायदेशी घरवापसी. 29 एप्रिलपर्यंत भारतातून पाकिस्तानला 786 नागरिक परत गेले. 29 एप्रिलपर्यंत पाकिस्तानातून भारतामध्ये 1616 नागरिक आले. काश्मीरमधील बेकायदेशीर पाकिस्तानी नागरिकांना हद्दपार करण्यास सुरुवात. जम्मू काश्मीर पोलिसांच्या बसमधून काहींना अटारी सीमेवर आणलं. अंतिम मुदत पूर्ण होऊनही पाकिस्तानमध्ये न परतलेल्यांना हद्दपार करणार. पहलगाम हल्ल्यानंतर पंजाब सरकार अलर्ट मोडवर. पाकिस्तान बॉर्डर शेजारी अँटी ड्रोन मिसाईल तैनात. भारतामध्ये शस्त्र आणि ड्रग्ज पाठवणाऱ्या ड्रोनकडे लक्ष.